नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलंय का की एखाद्या मुलीने सापाशी लग्न केलंय? हे ऐकायला अशक्य वाटतं, पण आज मी तुम्हाला अशीच एक अद्भुत आणि रहस्यमय कथा सांगणार आहे. हे रहस्य जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमचं स्वागत आहे कथा सागरमध्ये, जिथे आम्ही तुम्हाला रहस्य, भक्ती आणि चमत्कारांनी भरलेल्या अद्भुत कथा सांगतो. खूप वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात रमेश आणि सविता नावाचे दाम्पत्य राहत होते. त्यांचे आयुष्य साधेपणा आणि प्रेमाने भरलेलं होतं. रमेश मेहनती शेतकरी होता, तर सविता घर सांभाळत असे. त्यांचं घर मातीच्या भिंती आणि खापराच्या छताचं होतं. त्यात एक छोटासा अंगण आणि तुळशीचं चौतरा होता. त्यांची फक्त एकच संतान होती, प्रिया, जी सुंदर, चंचल आणि संस्कारी होती. प्रियाचा जन्म एका शुभ दिवशी झाला आणि तिच्या आगमनाने घरात आनंदाची लहर पसरली. ती लहानपासून आईवडिलांची लाडकी होती आणि त्यांच्याकडून जीवनाचे मौल्यवान धडे शिकत होती. कुटुंबाचं आयुष्य सुखाने चाललं होतं, पण नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं. एका वर्षी गावात भयंकर महामारी पसरली, ज्याने अनेकांची प्राण घेतले. दुर्दैवाने रमेश आणि सविता हेही या महामारीचे बळी ठरले आणि प्रियाला एकटे सोडून गेले. आई वडिलांच्या निधनानंतर प्रियाने हिंमत हारली नाही आणि स्वावलंबी होण्याचा निर्णय घेतला. ती शेती मजुरी करून आपलं जीवन घालवू लागली. तिची मेहनत, प्रामाणिकपणा आणि साधेपणाने तिला गावकऱ्यांचं प्रिय बनवलं. प्रियाची खूप खोल धार्मिक श्रद्धा होती. ती दररोज सकाळी गावाबाहेर असलेल्या एका प्राचीन शिवमंदिरात पूजा करण्यासाठी जाई. हे मंदिर एका छोट्या डोंगरावर होतं, जिथे एक जुना शिवलिंग स्थापित होता, ज्याला लोक मोठ्या श्रद्धेने पूजत असत. प्रियाने या मंदिराला आपलं दुसरं घर मानलं होतं. तिथे ती भगवान शिवाकडून आशीर्वाद घेत असे आणि आयुष्यातील कठीण काळात शांती शोधत असे. एकदा सोमवारच्या शुभ दिवशी प्रिया एक लोटा दूध घेऊन शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी मंदिरात गेली. जेव्हा ती मंदिरात पोहोचली, तेव्हा तिने पाहिलं की तिथे कोणीच नव्हतं आणि हे पाहून तिला थोडी भीती वाटली. पण तिने ते दुर्लक्ष केलं आणि आपल्या पूजेमध्ये मन लावलं. जसंच ती शिवलिंगावर दूध चढवण्यासाठी वाकली, तेवढ्यात एक साप वेगाने शिवलिंगाजवळ आला आणि त्याच्यावर लपेटला. प्रिया घाबरली, पण तिने हिंमत सोडली नाही. तिने हळूच दुधाचा लोटा शिवलिंगाजवळ ठेवला आणि मागे सरकली. सापाने दूध प्यायलं आणि नंतर हळूहळू शिवलिंगावरून उतरून निघून गेला. प्रिया आश्चर्यचकित आणि भीत होती, पण तिने भगवान शिवासमोर हात जोडून प्रार्थना केली आणि मंदिराबाहेर पडली. दर सोमवारी प्रिया शिवलिंगावर दूध अर्पण करण्यासाठी मंदिरात जाऊ लागली. तिथे एक साप येऊन दूध पित असे. एका सोमवारी शेतात कामाच्या गर्दीमुळे प्रिया मंदिरात जाऊ शकली नाही. त्या दिवशी शेतात काम करताना एक साप तिच्या समोर आला, पण तिला काही नुकसान न करता निघून गेला. संध्याकाळी घरी परतताना आणखी एक सापाने तिचा रस्ता कापला. या घटनांनी प्रियाला विचार करायला भाग पाडलं की कदाचित हे संकेत आहे की तिने मंदिरात दूध अर्पण करण्याचं आपलं कर्तव्य विसरलं आहे. ताबडतोब प्रिया घरी गेली, दूध घेतलं आणि मंदिरात पोहोचली. तिथे तिने पाहिलं की तोच साप शिवलिंगाजवळ लपटलेला आहे. प्रियाने सुटकेचा श्वास घेतला आणि सापाला दूध अर्पण केलं, जे त्याने प्यायलं आणि नंतर निघून गेला. रात्री प्रियाच्या मनात प्रश्न उमटले. हे साप तिला तिच्या कर्तव्यांची आठवण करून देण्यासाठी येत आहेत का, की याचा दुसरं काही रहस्य आहे? दर सोमवारी प्रिया शिवलिंगावर दूध अर्पण करण्यासाठी मंदिरात जाऊ लागली. एका सोमवारी प्रिया मंदिरात पोहोचली, तेव्हा पाहिलं की साप शिवलिंगावर लपेटलेला नाही, तर एका डब्याजवळ बसला आहे. जणू काही संदेश द्यायचा आहे. प्रिया हसत म्हणाली, काय झालं? आता तू डब्यावर बसलास? शिवजींवर राग आला का? जसंच तिने डब्याजवळ दूध ठेवलं, सापाने दूध पिण्याऐवजी डब्यावरून उतरून पुन्हा त्याच्यावर चढू लागला. हे पाहून प्रिया आश्चर्यचकित झाली आणि तिला जाणवलं की सापाला काही संदेश द्यायचा आहे. तिने डबा उघडला आणि त्यात एक पत्र सापडलं. पत्र वाचून प्रियाला धक्का बसला. त्यात लिहिलं होतं, मी साप नाही, पूर्वी मी माणूस होतो. माझ्या चुकांमुळे मला हे रूप मिळालं. जर एखादी कुवारी मुलगी मला 16 सोमवारपर्यंत दूध पाजेल
तर मी पुन्हा माणूस होईल. प्रियाचे हात थरथरले आणि हृदयाची धडधड वाढली. हे खरं असू शकतं का? हा साप खरंच कधी माणूस होता का? प्रियाच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते, पण एक गोष्ट तिला स्पष्ट जाणवली होती. हा साधारण साप नाही, तर एक श्रापित आत्मा आहे, ज्याला मुक्तीची तळमळ आहे. थरथरत्या आवाजात तिने सापाकडे पाहिलं, जो अजूनही शिवलिंगाजवळ दुधाच्या लोट्याजवळ बसला होता. पहिल्यांदाच तिने सापाच्या डोळ्यात नीट पाहिलं. तिला असं वाटलं की त्या डोळ्यात एक वेगळीच खोली आहे. जणू कोणी तिला काही सांगायचं आहे, कोणी तिला हाक मारत आहे. प्रियाने हळूच हात जोडून म्हटलं, हे खरं आहे का? तू माणूस होतास? सापाने काही प्रतिसाद दिला नाही. तो फक्त तिथे शांत बसला राहिला. प्रियाने खोल श्वास घेतला आणि मनात विचार करू लागली, जर हे पत्र खरं असेल तर याचा अर्थ असा की हा साप अनेक वर्षापासून या श्रापात अडकलेला आहे. प्रियाने दृढ निश्चय केला, मी दर सोमवारी त्याला दूध पाजेन. तिने सापाकडे पाहिलं आणि हळूच म्हटलं, मी दर सोमवारी तुला दूध पाजेन. काहीही झालं तरी मी तुला माणूस बनवण्यात मदत करेन. प्रियाची ही बोलणी ऐकून साप पहिल्यांदा थोडासा हलला, जणू त्याने तिचं बोलणं समजलं होतं. नंतर हळूहळू त्याने दूध प्यायलं आणि मंदिराबाहेर निघून गेला. आता प्रिया दर सोमवारी मंदिरात जाऊ लागली. आधी ती फक्त दूध घेऊन जाई, पण आता ती फळं आणि फुलंही अर्पण करू लागली. तिला असं वाटू लागलं की हा फक्त साप नाही, तर एखादी आत्मा आहे, जी माणूस होण्यासाठी तडफडत आहे. हळूहळू प्रिया आणि सापामध्ये एक अनोखं नातं निर्माण झालं. आधी जिथे प्रिया साप पाहून घाबरत असे, आता तिला पाहून भीती वाटत नव्हती. ती त्याच्यासमोर सहज वाटू लागली. अनेकदा जेव्हा प्रिया शेतात काम करायला जाई, तेव्हा तिला असं वाटे की कोणी तिच्या आजूबाजूला आहे. जेव्हा ती लक्ष देत असे, तेव्हा पाहत असे की तो साप जवळच कुठे पडलेला आहे. तो तिला काही नुकसान पोहोचवत नव्हता, फक्त तिच्यासोबत चालत असे. प्रिया हसून म्हणे, तू आता माझ्या मागे का येतोस? कुठे मी तुला पाहून घाबरून जाईन तर नाही ना? पण साप नेहमी शांत राहून फक्त तिच्याकडे पाहत राही. हळूहळू गावकऱ्यांनाही ही गोष्ट समजू लागली की प्रिया दर सोमवारी मंदिरात जाते आणि एका सापाला दूध पाजते. काही लोक याला चांगलं मानत, तर काही भीत. एकदा गावातील काही बायकांनी प्रियाला विचारलं, तू दर सोमवारी मंदिरात जाते आणि एका सापाला दूध पाजतेस, तुला भीती नाही वाटत? प्रिया हसून म्हणाली, भीती कशाची? तो साप मला कधीच नुकसान पोहोचवत नाही. कदाचित भगवान शिवाने त्याला माझ्याकडे पाठवलं असेल. बायकांनी डोकं हलवलं आणि म्हणाल्या, तो आता काही हरकत करत नसला तरी लक्षात ठेव, तो साप आहे. जर त्याने तुला चावलं तर काय होईल? पण प्रियावर त्यांच्या बोलण्याचा काही परिणाम झाला नाही. तिला माहीत होतं की हा साधारण साप नाही आणि तिने आपल्या निर्णयावर अडून राहायचं ठरवलं. आता 12 सोमवार उलटले होते. प्रियाला वाटू लागलं की हा साप आता तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवू लागला आहे. कधी कधी जेव्हा प्रिया थकून शेतात बसत असे, तेव्हा साप जवळच कुठे लेटलेला असायचा. हे पाहून अनेकदा काही मजूर घाबरून पडत, पण प्रिया कधीच घाबरली नाही. ती आता स्वतःला सापाच्या जवळ महसूस करू लागली होती. तिला वाटू लागलं की हा साप तिचा खरा साथीदार झाला आहे. ती आता त्याला फक्त श्रापित प्राणी म्हणून पाहत नव्हती, तर त्याच्या त्रासाला अनुभवू लागली होती. एक रात्र प्रिया आपल्या घराबाहेर बसली होती. ती आकाशाकडे पाहत होती. चांदण्या रात्र होती, थंडी हवा वाहत होती, पण तिच्या मनात अनेक प्रश्न होते. अखेर त्याने कोणती चूक केली होती? तो कोण होता? तो खरंच बदलू शकतो का? आणि बदललाच तर मला भेटेल का? ती याच विचारात बुडाली होती. तेवढ्यात तिला आपल्या पायाजवळ काही जाणवलं. तिने खाली पाहिलं. तो साप हळूहळू तिच्याजवळ येऊन बसला होता. प्रियाने खोल श्वास घेतला आणि हलक्या हसण्यासह म्हटलं, तुलाही आता माझी सवय लागली आहे ना? साप फक्त शांत बसला राहिला. आता फक्त 4 सोमवार बाकी होते. प्रिया दर सोमवारी आणखी जास्त श्रद्धेने मंदिरात जाऊ लागली. आता तो दिवस जवळ येत होता, जेव्हा 16 सोमवार पूर्ण होणार होते. प्रियाच्या मनात एक विचित्र बेचैनी होती. खरंच हा श्राप तुटेल का? जर तो खरंच माणूस झाला तर तो मला ओळखेल का? तो माझ्यापासून दूर जाईल का? या प्रश्नांनी तिचं मन घेरलं होतं. पण तिने स्वतःला सावरलं आणि निश्चय केला की जे काही होईल ती या सापाला माणूस बनवण्याचं आपलं वचन पूर्ण करेल.
शेवटचा सोमवार प्रिया पूर्ण तयार होती. यावेळी ती फक्त दूधच नव्हे तर काही फळं आणि फुलंही घेऊन गेली. तिच्या धडधडी वेगाने वाढल्या होत्या. मंदिराचं वातावरण शांत होतं, पण तिच्या मनात एक विचित्र बेचैनी होती. आज शेवटचा सोमवार होता, ज्या दिवशी ती या श्रापित आत्म्याला मुक्ती देणार होती. खरंच काही चमत्कार होईल का? हा साप माणूस होईल का, की हे सगळं फक्त भ्रम आहे? शिवलिंगावर लपेटलेला साप नेहमीप्रमाणे स्थिर पडलेला होता. प्रियाने थरथरत्या हातांनी दुधाचा कटोरा त्याच्या समोर ठेवला आणि हळूच म्हटलं, आज शेवटचा सोमवार आहे. जर पत्रात लिहिलेल्या गोष्टी खऱ्या असतील तर आज तू आपल्या खऱ्या रूपात परत यावंस. साप हळूहळू दूध पिऊ लागला. प्रियाच्या डोळ्यांनी अपलक त्याला निहाळलं. मंदिरातील घंटा वाजत होत्या. वातावरणात एक अद्भुत ऊर्जा होती. तेवढ्यात अचानक मंदिरातील दिव्याची ज्योत तीव्र झाली. जणू काही शक्ती तिथे उपस्थित आहे. हवेचा झोत मंदिरात गुंजला आणि प्रियाला जाणवलं की काही अलौकिक घटित होणार आहे. जसं सापाने दूध संपवलं, त्याच्या शरीरात हालचाल होऊ लागली. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली. मंदिरात उपस्थित काही इतर भक्त हे दृश्य पाहून भीती होऊन हळूहळू बाहेर जाऊ लागले. अचानक सापाच्या शरीरातून हलकी ज्योत निघू लागली, ज्याचं शरीर कंप पाहू लागलं आणि त्याच्या आजूबाजूला एक दिव्य आभा पसरली. प्रिया अवाक होती. हे सामान्य घटना नव्हती. साप हळूहळू मंदिराच्या फरशीवर लेटला आणि त्याचं शरीर उज्ज्वल प्रकाशात बदलू लागलं. प्रिया आपल्या जागी स्थिर उभी राहिली. तिच्या डोळ्यासमोर अलौकिक दृश्य घडत होतं. काही क्षणात साप पूर्णपणे प्रकाशात विलीन झाला आणि तिथे एक तरुण प्रकट झाला. त्याची वय सुमारे 25-26 वर्षांची असेल. उंच, तेजस्वी आणि गंभीर व्यक्तिमत्व. त्याच्या डोळ्यात शांती आणि दुःखांचा मिश्रण होता. जणू अनेक वर्षांच्या यातनानंतर तो आता मुक्त झाला आहे. प्रियाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिच्यासमोर जो उभा होता तोच तो श्रापित आत्मा होता, ज्याला ती इतक्या महिन्यांपासून दूध पाजत होती. तरुणाने हळू आवाजात म्हटलं, प्रिया, तुझा आभार. जर तू नसतीस तर मी कधीच आपल्या खऱ्या रूपात परत येऊ शकलो नसतो. प्रियाच्या डोळ्यात आश्चर्य आणि जिज्ञासा होती. तिने हळूच विचारलं, तू कोण आहेस? तुला हा श्राप का मिळाला? तरुणाने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, शतकांपूर्वी मी एक राजकुमार होतो, पण अहंकार आणि क्रोधामुळे मी एका महान साधूचा अपमान केला. त्यांनी मला श्राप दिला की मी नाग रूपात जन्म घेईन. जोपर्यंत एखादा सच्च्या मनाने मला 16 सोमवार दूध पाजत नाही, तोपर्यंत मी या योनीत अडकलेला राहीन. तू केवळ मला मुक्त केलंस नाही, तर माझ्या आत्म्याला शुद्धही केलंस. प्रिया अवाक झाली. तिला समजत नव्हतं की यावर विश्वास ठेवाव की नाही. हे खरंच आहे का? हा तोच श्रापित राजकुमार आहे का? तरुणाने प्रियाकडे पाहिलं आणि म्हटलं, आता मी मुक्त झालो आहे. मला माझ्या राज्यात परत जावं लागेल, पण मी तुझा हा उपकार कधीच विसरणार नाही. प्रियाच्या डोळ्यात हलकी ओल आली. इतक्या महिन्यांपासून तिने या नागाला आपला मित्र मानलं होतं, आणि आता जेव्हा तो माणूस झाला आहे तर तो कायमचा जाईल का? प्रियाने हळूच म्हटलं, तू निघून जाशील? वीरेंद्र त्याचं नाव हसला आणि म्हणाला, मी कुठेही जात नाही. जोपर्यंत तू मला स्वीकारत नाहीस तोपर्यंत मी इथंच राहीन. प्रिया, तू मला नवं जीवन दिलंस. आता हे जीवन तुझ्याशिवाय अधुरं आहे. प्रियाच्या डोळ्यात विस्मय होता. ती काही बोलू शकली नाही. हे खरं आहे का? ज्याला मी आतापर्यंत साप समजत होती, तो आता तिचा जीवनसाथी होण्याची इच्छा ठेवतो आहे. मंदिरातील घंटा गुंजत होत्या. असं वाटत होतं जणू स्वतः महादेव या पवित्र मिलनाचे साक्षीदार होत आहेत. प्रियाच्या मनात अनंत भाव उमटत होते. अविश्वास, आनंद, संकोच आणि हृदयाची धडधड वाढवणारी एक अनकही भावना. वीरेंद्र आता तिच्यासमोर उभा होता. एक दिव्य तेजस्वी पुरुष, ज्याला तिने आपल्या हातांनी दूध पाजलं, ज्याला तिने सच्च्या मनाने स्वीकारलं आणि आज जो तिच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग झाला होता. प्रियाच्या डोळ्यात प्रश्न होते, पण वीरेंद्रच्या चेहऱ्यावर फक्त सुकून होता. त्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि प्रियाचा हात धरला. प्रिया, तू माझी जीवनसंगनी होशील का? प्रिया अवाक झाली. हे सगळं इतक्या लवकर कसं झालं? हे खरंच नियतीने तिच्यासाठी ठरवलं होतं का? तिच्या डोळ्यात हलकी ओल आली.
पण त्यात संकोचाऐवजी आता विश्वास होता. तिने हळूच म्हटलं, जर महादेवाने आमचे मार्ग जोडले असतील तर ते कोणी बदलू शकत नाही. वीरेंद्राच्या डोळ्यात चमक आली. त्याने मंदिरातच प्रियासमोर गुडघ्यावर बसून तिची संमती मागितली. हे पाहून तिथे उपस्थित गावकऱ्यांपैकी काही हसू लागले आणि प्रियाने होकार दिला. दुसऱ्याच दिवशी गावातील शिवमंदिरात प्रिया आणि वीरेंद्रचं लग्न पार पडलं. शिवलिंगासमोर अग्नीला साक्ष मानून दोघांनी 7 फेऱ्या घेतल्या. गावकऱ्यांनी या अलौकिक प्रेमगाथेला स्वीकारलं आणि या पवित्र मिलनाचे साक्षीदार झाले. लग्नानंतर वीरेंद्राने प्रियाला म्हटलं, आता वेळ आली आहे की आपण हे गाव सोडून नवीन ठिकाणी जाऊ, जिथे कोणी आपल्याला आपल्या भूतकाळाने ओळखणार नाही. प्रियाला वीरेंद्रावर पूर्ण विश्वास होता. तिने होकार दिला आणि दोघे नव्या आयुष्याकडे निघाले. वर्षांनंतर आता वीरेंद्र आणि प्रिया एक सुखी दाम्पत्य होते. त्यांच्याकडे एक सुंदर घर होतं, जिथे भक्ती, प्रेम आणि विश्वासाचा वास होता. वीरेंद्र आता एक मान्यवर व्यक्ती झाला होता आणि प्रिया आजही शिवमंदिरात दर सोमवारी दूध चढवते, पण आता श्राप मिटवण्यासाठी नाही, तर आपल्या परम विश्वास आणि भक्तीला टिकून ठेवण्यासाठी. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की खरी भक्ती आणि निस्वार्थ प्रेमात अपार शक्ती असते. जेव्हा आपण खऱ्या हृदयाने कोणाची मदत करतो आणि आपले कर्तव्य पार पाडतो, तेव्हा ईश्वरी आपला मार्ग सोपा करतो. विश्वास, विश्वासूपणा आणि सत्य हीच आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे, जी कोणत्याही अडचणीवर मात करू शकते. मित्रांनो, मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा. आपण पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.